आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मॅडम मला फक्त याच्यातून बाहेर पडायचंय बस। मॅम मॅम तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, हा खोटं बोलतोय, मी काही नाही केलं मॅम। हो नाही मॅडम, शपथ खरं सांगतोय हो, ही यांनी जे जे सांगितलं ना ते मी केलंय, मी खरंच काही नाही केलं। मॅडम बस अजिबात नाही मॅडम, भूक नाही। हेल्दी सूप आहे तुझ्यासाठी पण आणि बाळासाठी पण। अरे वा स्वानंदी, सूप अँड ऑल मस्त। या मॅडम, हे स्वानंदीसाठी आणले, उद्या सकाळी द्या तिला मॅम। मी घेते। स्वानंदी कशी आहेस, बरं वाटतंय ना? मॅडम मला बरं तेव्हाच वाटेल जेव्हा माझ्या केसमध्ये काय सुरू आहे हे मला कळेल। मॅडम खरं खरं सांगा ना, तुम्ही संचिता मॅडमला का अटक केली? तिचा माझ्या केसशी काय संबंध, प्लीज सांगा ना। स्वानंदी तिचा तुझ्यावरती राग आहे, ती संशयित आहे, म्हणून फक्त आम्ही तिला अरेस्ट नाही केलंय। आमच्याकडे कॉन्क्रीट प्रूफ आहे आणि कन्फेशन आहे। प्रूफ? मॅडम कुणाचं कन्फेशन? तिचा माझ्या केसशी काय संबंध आहे, तुम्ही क्लिअर सांगा ना मला, मला तर काहीच कळत नाही। त्या पार्टीमध्ये संचिता आणि अरविंदचा प्लॅन होता तुझे अश्लील फोटो काढण्याचा। काय? हो, आणि ते इझिली करता यावं म्हणून त्यांनी ज्यूस मध्ये गुंगीचं औषध टाकलं। गुंगीची औषध, अश्लील फोटोज? अहो मॅडम, पण संचिता मॅडम असं का करेल? ती पण एक मुलगी आहे ना, मग ती एका मुलीशी असं कसं वागू शकते? तोच तर प्रॉब्लेम आहे ना आपल्या बायकांचा, एकमेकांना साथ नाही देत, खाली कसं खेचता येईल ते बघतात। फालतू इगो, जेलसी, इन्सिक्युरिटी पायी। आणि पुरुषासाठी तर बाई कुठल्याही थराला जाऊ शकते। संचिताने तेच केलं सुजितच्या वेडापायी। मॅडम सुजित सरांचं माझ्यावर प्रेम होतं, म्हणून संचिता मॅडम कायम माझ्यावर चिडून असायच्या। सुजित सर माझ्या बाबतीत असं काही वागतील ह्यावर माझा विश्वास नाहीये, पण संचिता मॅडम माझ्या बाबतीत असं का वागल्या? खुन्नस, जेलेसी, इगो सगळं मान्य आहे, आणि एक मुलगी दुसऱ्या मुलीशी इतकं वाईट वागू शकते, इतक्या खालच्या थराला जाऊ शकते की तिला आयुष्यात न उठवायचं प्लॅनिंग करते। आय कॅन अंडरस्टँड, आणि तोच तर प्रॉब्लेम आहे। मॅडम आम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करत होतो, एका हॉस्टेलवर राहतो, तरी ती माझ्याशी असं का वागते? माझ्यावर अन्याय करणे इतपत द्वेष? स्वानंदी मी ऑफकोर्स तिची बाजू घेत नाहीये, पण तिचं असं म्हणणं आहे की तुझ्यावरती जो रेप झालाय त्यात तिचा काहीच संबंध नव्हता। हा पण अश्लील फोटो काढण्याचा प्लॅन मात्र त्यांचा नक्की होता, आणि म्हणूनच तिने मला बेशुद्ध केलं। पण मॅडम तिने मला बेशुद्ध केलं नसतं ना, तर माझ्यावर अतिप्रसंग झालाच नसता। अतिप्रसंग करणारा जितका जबाबदार आहे ना, तितकीच जबाबदारी संचिता आहे। अरविंद सराने तर माझे फोटो सगळ्या ऑफिस मध्ये दाखवले,
आणि त्या संचिताने माझे सगळे अश्लील फोटो हॉस्टेलमध्ये लावले होते. काय द्वेष होता तिच्या मनात माझ्याबद्दल. किती अशी वागली. मला आयुष्यातनं उठवायलाच निघाली. शांत हो स्वानंदी. तू बेशुद्ध असताना तुझ्यावरती असा प्रसंग घडला. पण अशा कितीतरी मुली आहेत ज्या शुद्धीत असताना त्यांच्यावरती बळाचा वापर करून हा असा अन्याय केला जातो. किमान या अशा गोष्टींचा सामना तुम्हाला करता यावा म्हणून मी आजपासून तुमच्या हॉस्टेलमध्ये सेल्फ डिफेन्सचे सेशन द्यायला सुरुवात करणार आहे. सगळ्या जणी आल्यात? येस मॅम. ग्रेट. सो लेट्स स्टार्ट. सेल्फ डिफेन्स. सेल्फ डिफेन्स हा पहिल्यांदा मनाने करायचा असतो, मगच तो शरीराने करता येतो. घाबरलेलं मन सेल्फ डिफेन्स करू शकत नाही, कारण जर का मनात भीती असेल तर मग प्रतिहल्ला आणि डिफेन्स हे दोन्ही करण्यापासून ती आपल्याला रोखू शकते. प्रतिहल्ला हा 90% मनाचा असतो, 10% शरीराचा. जर का मनाने ठरवलं ना की कडक पंच द्यायचा तर मग शरीरही साथ देतं आणि हा हातही. अगदी बरोबर बोलतात मॅडम, कळतंय ना तुम्हाला. आणि अजून एक महत्वाचं, आपल्याला अलर्ट राहायचंय. काय राहायचंय? अलर्ट. अलर्टचा अर्थ काय? मी सांगू? मग अजून कोण? जागरूक राहायला हवं. अजून काय? मी भाषांतर नाही ग, अर्थ विचारला. सो आपण सगळ्यांनी अलर्ट राहायला हवं आणि आपल्या बायकांना सिक्स्थ सेन्स असतोच त्याचा वापर करायला हवा. आपण बाहेर फिरत असताना लोक आपल्याकडे बघत असतात, तेव्हा कोणाची नजर कशी आहे, कोणाचं इंटेन्शन काय आहे, इकडे लक्ष हवं. हा अलर्टनेस हवा. मोबाईल मध्ये बघत नाही फिरायचं. आणि कोणी आपल्या जवळ येतंय, आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करते असं जर का वाटलं ना तर त्याच्यावरती पाम अटॅक करायचा. कुठला अटॅक? पाम अटॅक. गुड. हा पाम, हाताचा पंजा, याने अटॅक करायचा. तोंडावरती, मानेवरती आणि छातीवरती. कळलं? आणि अटॅक इज द बेस्ट सेल्फ डिफेन्स. समोरचाही घाबरतो की ही मुलगी अटॅक करू शकते म्हणून. कळलं? येस. गुड. फातिमा इकडे ये. तू ये इकडे. ये लवकर. आता समज की ही मवाली आहे. मी मवाली. आणि असं समज की ही तुझ्यावरती अटॅक करायला आली आहे आणि तू सेल्फ डिफेन्स करणार आहेस विथ पाम अटॅक. दाखव. अगं तू का घाबरतीयस? मी मगाशी काय म्हंटल? मनातली भीती काढून टाकायची, हो ना? मग दाखव. दाखव. गुड. सेम करायचंय पण अजून स्ट्रॉंगली. हा शिंदे. ओके, येते मी. हा आत्ता जो मी पाम अटॅक दाखवलाय त्याची प्रॅक्टिस परत करा, मोर स्ट्रॉंगली. हा, उद्या आले की बाकीच्या ट्रिक्स दाखवते. येस. मॅम, थोडं अर्जंट काम आहे, मला लगेच निघावं लागेल. स्वानंदी, येते मी. मॅडम, बहुतेक रिपोर्ट आले वाटतं. मग चल जाऊया. हौजी, ये आता मी पण करते ट्राय. पाम अटॅक. ये तू पण ये ना, तुला पण दाखवते. ये. रमेश,
तू काळजी करू नको ना, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. स्वानंदी, होप सोडू नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस. दिस इज नॉट ओव्हर. मॅडम, पुढचा प्लॅन काय असेल आपला? प्लॅन म्हणजे? माझ्या गुन्हेगाराला शोधायचंय ना, म्हणून तपास कुठल्या दिशेने करणार आहोत आपण? मॅडम, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही माझ्या गुन्हेगाराला शोधाल आणि मला न्याय मिळवून द्याल याची खात्री आहे मला. म्हणून विचारतीये, पुढची स्टेप काय असेल तुमची, आणि तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? नेक्स्ट प्लॅन म्हणजे आपल्याला तुझ्या केसचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करायला लागेल. काही लूप होल्स राहिलेत का तेही पाहावं लागेल. सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा चेक करावं लागेल. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खोलीच्या आतमध्ये काय झालंय ते आपल्याला माहिती नाहीये, फक्त खोलीच्या बाहेरचं फुटेज आहे. त्यामुळे त्या खोलीच्या आत काय झालंय याची काहीच कल्पना नाहीये आणि कोणी धड सांगतही नाहीये. त्यामुळे सगळ्यांची स्टेटमेंट्स एकत्र करून त्याचा सिक्वेन्स लावून नवीन काही मिळतंय का ते पाहावं लागेल. बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. मी एकदा शांत बसते आणि विचार करते. कदाचित मलाही काहीतरी आठवेल. आपण माझ्या गुन्हेगाराला नक्की शोधून काढू. स्वानंदी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. किती किती पॉझिटिव्हली विचार करतेस तू. तुझ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी तुझा हा पॉझिटिव्ह अप्रोच बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय. मॅडम, आता माझ्याकडे फक्त पॉझिटिव्हिटीच आहे. तीही जर काढून टाकली ना, माझ्यासमोर फक्त अंधार राहील. आणि आता मला अंधार नकोय. मला माझा गुन्हेगार हवाय. मॅडम, इथून पुढं मला माझ्या बाळाचं भविष्य घडवायचंय. म्हणून मी इथून पुढं पॉझिटिव्हच विचार करणार आहे, कारण त्यातनच काहीतरी घडेल असं मला वाटतंय. साहेबांना तुम्ही आल्याचं कळवलंय. साहेब येतच असेल तोपर्यंत चहा घ्या. हे काय आलेच? बसा बसा बसा. काय म्हणे, चहा नाश्ता झाला की नाही त्यांचा? हो साहेब. काय आपले पत्रकार सगळे उन्हातानातून फिरत असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं नाही का? बरोबर. तिथे का उभा आहेस तू? तिथे येऊन बस. नाही साहेब, तुम्ही करा सुरू. मी ते काही नाही. ह्या पत्रकार परिषदेमध्ये मला तू हवा आहेस, तेव्हा इथे येऊन बस. ये लवकर ये. बरं, सुरू करूया. गेले काही दिवस जो विषय सर्वाधिक चर्चेमध्ये आहे, म्हणजे ज्याच्यावर विरोधक लोक मोठे मोठे प्रश्न विचारतायत आणि तुमच्यातल्या काही लोकांना ह्याबद्दल कुतूहल आहे, त्याच विषयावर मी आज बोलणार आहे. तर हा आमचा मुलगा सुजित. तुम्ही त्याला ओळखत असालच. काल रात्रीच लॉकअप मधनं घरी आलेत. खासदार सरपोतदारांचा मुलगा अतिप्रसंगाच्या केसमध्ये अडकलाय म्हटल्यानंतर अनेक लोकांच्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या की आता हा खासदार संपला, त्याची बदनामी करून त्याला आयुष्यातून उठूया वगैरे वगैरे. त्यासाठी खूप प्रयत्न झाले. तुमच्यापैकी सुद्धा काही हितचिंतकांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतला. पण ठीक आहे, राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. माझा कोणावरही राग नाहीये, पण मी माझ्या नावाचा, ओळखीचा माझ्या मुलाच्या सुटकेसाठी कधीही वापर केला नाही आणि यापुढेही करणार नाही. कारण माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जर माझा मुलगा दोषी आहे असं आढळलं आणि त्याच न्याय व्यवस्थेनं जर त्याला फाशीची शिक्षा दिली, तर हा सरपोतदार स्वतःच्या हाताने त्याच्या गळ्यामध्ये फासाचा दोर टाकेल. पण आपल्या पदाचा कधीही गैरवापर करणार नाही किंवा न्याय प्रक्रियेमध्ये कधीही बाधा आणणार नाही.
पण एक बाप म्हणून मला पूर्णपणे खात्री होती की आमचे चिरंजीव हे असलं घाणेरडं कृत्य कधीही करणार नाहीत. नाही म्हणून मी गप्प होतो. स्वानंदी, आपण डेफिनेटली गप्प तर नाही बसणार. तुला काही आठवतंय का ते बघ. ते जर का आठवलं ना. मॅडम ते सरपोतदार साहेब त्या सुजित बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. व्हॉट? हा, हे राजकारणी पण ना. हे बघा, आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनता आम्हाला निवडून देते म्हणून आम्ही खासदार होतो, मंत्री होतो. अहो, तुमच्याशिवाय आमचं काही अस्तित्वच नाहीये. पण म्हणून आम्ही आमच्या पदाचा गैरवापर करून तपास कार्यामध्ये अडथळा आणणं ही चूक आहे. आणि ही चूक मी कधीच करू शकत नाही. काय, माध्यमांमध्ये माझ्या नावाची चर्चा खूप झाली, माझ्यावर टीकाही खूप झाली, पण मी गप्प होतो. मला कोणाला उत्तर द्यायची गरज नव्हती, कारण उत्तर तुमच्या समोर आहे. हा आमचा मुलगा सुजित, त्याच्यावर आमचे संस्कार आहेत. पण त्याच्यावर एका स्त्रीला त्रास दिल्याचा, तिच्यावर अत्याचार केल्याचा ठपका लावला गेला. पण आमच्या संस्कारांवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. मुलगा तुरुंगात आणि ह्याचाही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. राजकारणात चिखल आहे म्हणतात ते उगाच नाही. हा मणी अजून बाकी आहे. याची चौकशी नाही झाली. याला बोलवायला लागेल चौकशीला. हो अंबिका मॅम, मला एक फोन कॉल करायचा आहे. हो, काय मूर्ख मुलगी आहे. हिचं काय चाललंय? शिंदे, ती काय म्हणते तो फोन द्या तिला एकदा. हा पण 1 मिनिट. बाय मॅडम. 1 मिनिटाच्या वरती फोनवर बडबड केली तर फोन काढून घ्या. ठीक आहे मॅडम. सुजितराव निर्दोष आहेत हे त्याचा टेस्ट रिपोर्टच सांगतोय. सुजित सर, लॉकअप मध्ये पोलिसांनी तुम्हाला काही त्रास दिला का किंवा टॉर्चर वगैरे केलं का? अजिबात नाही. पोलीस त्यांचं काम करत होते, त्यांची ड्युटी करत होते. खरं सांगायचं तर ही केस जे हँडल करतायत अंबिका देशमुख, त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं. कारण त्यांनी अत्यंत न्यूट्रली माझी चौकशी केली. म्हणजे मी कोण आहे, माझं आडनाव काय, मी कोणाचा मुलगा आहे, ही कोणतीच गोष्ट त्यांनी चौकशीच्या आड येऊ दिली नाही. त्यांनी त्यांचं काम अतिशय मनापासून केलंय. सो पोलिसांच्या कामाला सलाम. सध्या बाहेर आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय आणि जेलमधला काही अनुभव सांगाल? आपण जरा थांबूया का? ह्याच्यासाठी वेगळी पिसे घेऊ आपण. कालच आलाय तो, दमलाय, जरा आराम करू द्या. मलाही थोडासा वेळ त्याच्याबरोबर घालवू द्या. धन्यवाद. मणी, चौकशीसाठी तयार राहा. सुजित, सुजित, सुजित. बोल मॉम. अरे, संचिताचा फोन आला होता. ती अजूनही पोलीस स्टेशनलाच आहे आणि तिला खूप त्रास देत आहेत रे तिकडे. मला माहितीये मॉम. माहितीये? अरे, आपण तिला सोडवायला हवं तिकडनं. मॉम, रिलॅक्स. रिलॅक्स काय रिलॅक्स? हे बघ, काहीही कर आणि तिला सोडव. मी करतो काहीतरी, तू नको काळजी करूस. तू चिल मार. आणि तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? गुढी माझं बाळ ते. हे उगाच चिडतात तुझ्यावर. सुजित, मम्मा आलात तुम्ही? मला माहिती होतं तुम्ही मला इथे सोडवायला येणार. मम्मा बघा ना माझी काय अवस्था झाली. विनाकारण मला इथे ठेवलंय. प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना, प्लीज मला सोडवा इथून, प्लीज मम्मा, प्लीज. संचिता, अरे अरे काय करतोयस? जा.
आज काही झालं तरी मी स्वानंदीला जे आहे ते सांगून टाकणार आहे. मी त्यांना सरळ सांगेल की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मला तुम्ही आवडता. आणि जर स्वानंदीने होकार दिला तर तिथून सरळ घरी येऊन साहेबांच्या पाया पडू. मी साहेबांना सांगेल मी स्वानंदीशिवाय राहू शकत नाही. साहेब मला नक्की परवानगी देतील, खात्री आहे. चला, तुम्ही दोघेही स्वानंदीच्या जाळ्यातनं सुटलात, खूप बरं झालं. जीवात जीव आला माझ्या. खरंच सांगते संचिता, तुला सांगू मला किती टेन्शन होतं म्हणून सुजितला विचार पाहिजे तर. मॉम, आता टेन्शन त्यांना येणार आहे. ही तर सुरुवात आहे. म्हणजे या केस मधला गुन्हेगार कोण आहे ते आता मी ठरवणार. स्वानंदी, अंबिका, संचिता, तुझ्या हॉस्टेलमधल्या मुली, या सगळ्यांसमोर आता खरा गुन्हेगार येईल. कशावरून? कळेल मॉम, कळेल. कारण आता या केसची दिशा मी ठरवणार आहे. मला अजूनही कळत नाही तू नक्की काय म्हणतोयस. संचिता, मॉम, खूप गरम होत आहे, तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी आलोच. अरे सुजित. मॉम, चिल. संचिता लवकर मम्मा. शिंदे, त्या अरविंदला आर्थर रोड जेलला शिफ्ट करा. बरं मॅडम. मॅडम, आत येऊ? ये. माझा मोबाईल राहिला होता. घे. मॅडम, संचिता मॅडमही सुटल्या का? हो, जामीन झाला तिचा. स्वानंदी, आय एम सॉरी. मला माहितीये तुला आता काय वाटत असेल. आता पुराव्याअभावी सगळे आरोपी सुटलेत, पण माझे प्रयत्न चालू आहेत. तुझ्या गुन्हेगाराला मी नक्की शोधून काढेन, तू काळजी नको करूस. थँक्यू मॅडम. थँक्यू साहेब. मला माहिती होतं सुजित सर माझ्यासाठी काही ना काहीतरी करणारच. केलं ना प्रमोशन. प्रमोशन मोठ्या जेलमध्ये. चला. ओ साहेब, ओ नाही, काय बोलताय तुम्ही? ऐका ना माझा. ओ साहेब, हो ऐकून तरी. मॅडम, त्या अरविंदला शिफ्ट केलंय. मग पुरस्कार देऊ तुम्हाला? सॉरी मॅडम. शिंदे, सगळं संपलंय. अहो मॅडम, तुम्ही डोसक्यात राग घालून घेऊ नका कसा. मग काय जोकरची टोपी घालू आणि नाचू या मोठ्या लोकांसमोर त्यांच्या तालावर? मला नाही जमणार. शिंदे, तुम्हाला कळतंय का आपण बॅक टू स्क्वेअर वन आलो या स्वानंदीच्या केसमध्ये? मला असं वाटलेलं की केस सॉल्व्ह झालीये, पण तसं काहीच झालं नाहीये. सापशिडीचा खेळ माहितीये ना, तसं झालंय. 99 वरती पोहोचलो होतो, डायरेक्ट 7 वरती आलोय. त्या डीएनए टेस्टच्या रिपोर्टच्या सापाने गिळल्यासारखं वाटतंय मला. स्वानंदीचा गुन्हेगार शोधणार होतो ना आपण. समोर फक्त अंधार दिसतोय आता मला. मॅडम, तुम्ही शांत व्हा. हे घ्या, पाणी प्या, पाणी प्या मॅडम. पाणी वगैरे नका देऊ शिंदे. मला ब्रेन स्ट्रॉमिंग साठी काहीतरी द्या, क्लू द्या मला. स्वानंदीच्या गुन्हेगाराचा क्लू. स्वानंदी कितीही स्ट्रॉंग असली ना तरी
तरी मला माहितीये ती आतून निराश झालेली असणार आहे. ज्या बायकांवरती अन्याय होतो ना, त्या बायकांच्या मनातली जखम अशी सहजासहजी भरून येत नाही. जोपर्यंत त्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत ती जखम वाहत राहते. स्वानंदीच्या मनातली जखम भरून काढायची होती मला. दिस इज ऑल डिस्टर्बिंग. आय एम फीलिंग टोटली हेल्पलेस. मणी, काय झालं मॅडम? शिंदे, जिथे आपण निराश होऊन डोकं आपटतो ना, तिथेच सुटकेचा दरवाजा दिसतोय. असं झालंय. म्हणजे सगळे रस्ते बंद होत असताना एक नवीन रस्ता दिसतो. नवीन रस्ता? शिंदे, मणी, शिंदे, आतापर्यंत या केसमध्ये संशयित म्हणून किंवा इंटरोगेशन करताना आपण मणीला अवॉइड केलंय आणि हीच आपली चूक होती. शिंदे, कदाचित खरा गुन्हेगार आपल्या नजरेसमोर होता आणि आपण भलत्याच लोकांना उचलत होतो. म्हणजे मणी? येस, कदाचित मणी हाच खरा गुन्हेगार असू शकतो, कारण त्याच्याकडे शक्यता, संधी आणि ऍक्सेस सगळं होतं. त्याचा हेतू काय आहे हे आपण फाइंड आउट करायला पाहिजे. का केलं त्याने असं? शिंदे, आणि आपण स्वानंदीला कल्पना दिली पाहिजे की कदाचित तिचा खरा गुन्हेगार होय मॅडम. मणी, सोडणार नाहीये मी तुला. चला शिंदे. जैसी, ये देख, ये मस्त है ना? ई नाही ग, हा खूपच बोरिंग आहे. हा नको. ई, हा मस्त आहे. हा घालू पण दे. अरे ये कितना ब्राइट है, जरा पेस्टल कलर देख ना, एलिगेंट लगेगा. अगे वेडे, रोमॅन्स एलिगेंट नाही, एग्रेसिव्ह असावा. यु नो ते. चुप पागल. काय आमच्यासारख्या सामान्य लोकांना रोमांस कसा हवा? हळुवारपणे, धीरे से, हौले से, प्यार से, शर्माता हुआ. बरं. स्वानंदी, तूच चूज कर. आम्ही दोघे कंफ्यूज होतोय. तुझे कौन सा ड्रेस अच्छा लग रहा? हो अगं, बघ तूच सिलेक्ट कर. काही कळत नाहीये, खूप कन्फ्युजन होतोय. मला असं वाटतंय ओकेजन वाईज हा चांगला दिसेल. ओकेजन? रोज पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करतेय मी. रोज वाटतं आज तिडा सुटल, रोज डोळ्यासमोर एक रस्ता बंद होतो. काही मार्गच दिसेना झालाय बघ. आणि तू म्हणतेस ओकेजन. हो ओकेजन स्वानंदी. स्वानंदी अगं, पोलीस स्टेशन, ही केस, आपले प्रॉब्लेम, आपलं टेन्शन हे तर होतच राहणार ग. आणि स्वानंदी, आपण हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय ना, याच्यामुळे जो त्रास होतोय तो होतोच आहे ना आपल्याला. मग त्याच्यामुळे जगणं थांबवायचं का? हसणं थांबवायचं? आयुष्य थांबवायचं का? नाही ना स्वानंदी. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून जर का तुझ्या समोर कोणती संधी चालून येत असेल तर मला असं वाटतं की तू ती डेफिनेटली सोडता कामा नये. तुम्ही काय बोलताय दोघी जणी? मणी सरांचा कॉल आला होता.